उंच जाणार पाखर आभाळाला मिठी, परदेशाची साद निघाली तोडून रेशी मनाती। दूर देशी तो पोर निजावा माय इथे अंगाई गाते। साठी गेली काठी साठी पाणी पित्याच्या डोळा येते। येशील केव्हा परतून बाळा मनी अनामिक काहुर उठत। वाट पिलाची पाहत आहे एकरी काम घरट, एकरी काम घरट, एकरी काम घरट। काय एवढं अर्जंट का बोलवलं? आमची सगळीच कामं अशी अर्जंट असतात। काम काय? काम तसं महत्त्वाचंच होतं, एकाला अडकवायचं आहे। कोणती केस? सरपोतदारावरती खुनी हल्ला झाला होता ती केस। ती केस? पण ती तर केस कधीच बंद झाली। वाटल्यास ती पुन्हा ओपन करा, रिओपन करा। आणि मला नाही वाटत या गोष्टी तुम्हाला सांगाव्या लागतील। आई, बाबा, तुम्ही असे का बघताय माझ्याकडे? मी बरी आहे। पेशंट एकदम ओके? बघितलं, डॉक्टर सुद्धा सांगतायत। अगं मी बरी आहे, पण तुम्ही सगळे असे माझ्याकडे का बघताय? आई, बाबा, सांगा ना। ए दीदी, तूच सांग ना आईला। मी बरी आहे ना? मी खरंच बरी आहे। मला काही झालेलं नाहीये, बघ। आई, मी ठीक आहे। आई, अगं असं का बघताय तुम्ही माझ्याकडे? डॉक्टर, तुम्ही म्हणालात की मी आई माझ्या चेहऱ्याला काय झालंय? मी नाही, ही मी नाही। बाबा, मला सांगा ना, मला काय झालंय? आई सांगा। मी नाही। दीदी बोल, काय बोला नको। मला काय झालंय आई? डॉक्टर, तुम्ही म्हणालात की मी नाही। बघा सोनल, अहो सोनल, तुमच्या चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी करण्यात आली आहे आणि त्या नवीन चेहराच तुमची ओळख असणार आहे। अपघातामध्ये एवढ्या काचा तुमच्या चेहऱ्यामध्ये घुसल्या होत्या की त्या सर्व काचा आम्हाला काढाव्या लागल्या। तर तुमचा चेहरा खूप खराब झाला होता आणि तशा विद्रूप चेहऱ्याने तुम्ही समाजात वावरू शकला नसतात। बरं, त्या जखमाही फार खोलवर झाल्या होत्या, त्या लवकर मिटल्या नसत्या। त्याच्यामुळे तुमच्या आईवडिलांच्या संमतीनेच आम्ही तुमची प्लास्टिक सर्जरी केली। सोनल, आता नवीन चेहराच तुमची ओळख असणार आहे। कदाचित नव्याने तुम्हाला तुमच्या चेहऱ्याची नवीन ओळख तुम्हाला समाजाला करून द्यावी लागेल। नाही आई, मी काय करू? पण काळजी करू नका, तुम्ही लवकर रिकवर व्हाल। बाबा, असं नाही, असं कसं झालं? ही मी नाही आई, मी नाही। आई, आता काय करू मी?
काय मयूर दादा, कसल्या इशारात एवढी? काय नाही रे किसना, ते आई बाबा आणि छाया कुठे गेलेत रे? ते होय, ते गेलेत परसू पाटलाच्या घरी. आज पूजा आहे ना व, आणि तुम्ही नाही गेला सा? आई मागे लागली होती रे, हा, पण मला नाही आवडत कोणाकडे असं जायला. कोणाकडं? अहो गावचा पाटील येतो, गावात मान आहे त्याचा. आणि तू गेला असता तर 4 लोकांच्या ओळखी नसत्या का झाल्या? काय करायचं ओळखी करून? अरे काय करायचं म्हणजे, आता गावात राहायचं म्हणजे एकमेकांच्या ओळखी नकोत. चांगल्या वाईट येळेला कामाला येतात. छायाला उगीच घेऊन गेलेत. का? आ आ आ तिच्या बिगर करमत नाही वाटत? तसं नाही रे, ती एकतर लाजाळू आहे आणि या गावात नवीन. अरे किती दिवस नवीन म्हणून राहणार? किसन, काही पण म्हण, बाबांची निवड खूप चांगली. आत्ता पटलं वाटतं. अरे तुझ्या बाबांचा स्वभावच तसा आहे. कोळशाच्या खाणीतून हिरा शोधणारा माणूस येतो. तुला सांगतो, गेले कित्येक दिवस चाललं होतं ह्या पोरीचं आणि तुझं लगीन जमवायचं, पण योगच येत नव्हता. अरे 100 वेळा मला सांगितलं, आई साहेबांना बी सांगितलं, पण नाही जमलं ते त्या वेळेत. नाही खरंच खूप छान स्वभाव आहे छायाचा. 2 दिवसात सगळ्यांची मनं जिंकली तिने. आई वडिलांचे चांगले संस्कार आहेत तिच्यावर. मुळात असे आई वडील मिळायला भाग्यच लागतं. छायाच्या आई वडिलांशी मला जास्त बोलता नाही आलं, पण एक दिवस वेळ काढून नक्की जाईल मी. काय त्यांना पण जरा बरं वाटेल ना, जावई आपला विचारपूस करतोय, बरं वाटेल त्यांना. मुळात मी त्यांचा जावई आहे म्हणून भेटायचं नाहीये मला त्यांना. चांगल्या माणसाला भेटून 4 चांगल्या गोष्टी त्यांच्याकडून मलाही ऐकायला मिळतील. आणि हो, छायालाही बरं वाटेल. काय किसन? हो, मी तर म्हणतो उद्याच जावा तिकडं. नाही नको, इतकी घाई नको. पुढच्या आठवड्यात पाहू. हे किती वाजेपर्यंत येतील रे? आता मला वाटतं दुपार होईल त्यांना. का? उद्या सकाळी आहे ना? हो, पण दुपारचं जेवण असतं आणि परसू पाटील कोणाला बी जेवल्या सुधीक जाऊ देत नाही. व्हेरी गुड. म्हणजे बाबांची तब्येत आता सुधारत चालली म्हणायचं. ती बिघडलीच कुठं होती? म्हणजे ते म्हणजे तूच मला फोन करून सांगितलं होतास ना की बाबांची तब्येत ठीक नाहीये म्हणून. फोन केला होता मी, पण तो फोन मला तुमच्या बाबांनीच करायला सांगितला होता. आमचं खोटं खोटं नाटक होतं ते. काय? एक रिकाम घरट काही म्हण, पण माणसाच्या आयुष्यात हॉस्पिटलच्या वाऱ्या नकोत. आधी मोठीला अपघात झाला आणि आता धाकटीचा. मला वाटतं नक्की काहीतरी मागे लागले त्यांच्या. तरी बरं, फक्त चेहऱ्यावरच निभावलं. हल्ली काय ते प्लास्टिक सर्जरी करून चेहरा बदलता येतो म्हणा. तरी बरं, म्हणजे प्लास्टिक सर्जरी तरी नीट झाली. समीर, तू नाही गेलास सोनाला बघायला? गेलो होतो माणुसकी म्हणून. आता सगळी नाती तुटलीत. अरे पण माणूस नावाचं काही नातं आहे की नाही? माणसातली माणुसकीच संपली. मला कळतंय हे तू सगळं मला ऐकवतोयस. आई, मला आता वाद घालायचा नाहीये तुझ्याशी. मी तुझ्याशी वाद घालतच नाहीये. पण मी जाऊ का बाहेर? बाहेर म्हणजे कुठे? बार मध्ये? हे बघ, तू जरा शांत राहा. या मुलांनी मला जीव नकोसा केलाय. त्या दिवशी रात्री तुम्ही पाहिलात ना किती पिऊन आला होता तो. ते
त्याला धड चालता येत नव्हतं, कपड्यांची शुद्ध नव्हती. असं वाटत होतं की कुठेतरी मारामारी करून आलाय. हा, म्हणजे तेही करू शकतो आता तो. आणि मग ह्या वयात आपण बसू पोलीस स्टेशनच्या चक्रा मारत. झालं बोलून? हा, की आणखी काही बोलायचंय? मी काय बोलू? मी असं सगळं वागतोय ना ते फक्त तुमच्यामुळे. तुम्ही दोघं कारणीभूत आहात त्याला. वा, हेच ऐकायचं बाकी होतं. हा, ह्याचे शत्रू आहोत ना आपण. आणि हे बघ, तुला जर का आमची एवढी घृणा वाटत असेल ना तर तू जा बाबा अमेरिकेला. आम्ही राहू दोघं इथे. जाईन, लवकरात लवकर जाईन. नाही थांबायचं मला इथे. कोणी आपलं नाहीच आहे इथे. आपली माणसं आहेत पण आपला विचार करणारा एकही माणूस नाही. सगळे परके. आणि तिकडे परदेशात सगळे परके पण पण आपुलकीने वागतात. पाहिलत ना अमेरिकेचा असा किती पुळका आलाय त्याला ते. अरे तुम्ही दोघे जण शांत बसणारच की नाही? त्या घरातली सगळी शांतताच लोप पावली आहे. त्या विनायकच्या घरी ते तसं आणि आपल्या घरी हे असं. एकरी काम घरटा का काय झालं ग सोनल? काय नाही ग दीदी. एक विचारू सोनल? विचार ना. त्या दिवशी ऍक्सिडेंट कसा झाला होता? तू तर रस्त्यावर चालताना नेहमी सतर्क असायची, मग हे कसं झालं? दीदी त्या दिवशी मी आपल्याच तंद्रीत चालत होते. दीदी मयूरचं लग्न झालंय. काय? हो दीदी, मयूरचं लग्न झालंय. आणि हे जेव्हा त्याने मला त्या दिवशी सांगितलं त्या दिवशी मला कळेनासंच झालं ग. काय करावं सुचतच नव्हतं. त्याच विचारात मी चालत होते आणि तेव्हाच हा अपघात झाला. अगं पण मयूरने तुला अगोदर सांगितलं नाही लग्नाबद्दल? सांगितलं होतं ना. मग तू का सांगितलं त्याला? अगं त्याने सांगितलं होतं ना, पण तो एवढंच म्हणाला होता की त्याचे आई वडील त्याच्या लग्नाची खूप घाई करतात. पण मी सांगितलं होतं त्याला पुढले 5 वर्ष तरी मी लग्नाला तयार नाही. आणि यावर लग्न झाल्यानंतर तो परत येणार नव्हता मुंबईला. तो गावीच राहणार होता. आणि खेड्यात राहणं हे मला मान्य नव्हतं. शिवाय त्या दरम्यान माझा फोनही बंद होता. त्याने खूप कॉल केले होते. अगं पण तू त्याला फोन करायचास ना? अगं दीदी त्याच्या गावी रेंजच नसते. तो सुद्धा मला कॉल करायचा तो दुसऱ्या कोणत्या तरी गावी एका STD बूथवरनं कॉल करायचा. मग तुला कसं कळलं की त्याचं लग्न झालं म्हणून? अगं
त्याचा STD नंबर माझ्या लक्षात होता. बरेच दिवसात त्यांनी कॉल केला नाही म्हणून मीच स्वतः फोन केला. तेव्हा मग कळलं की त्याचं लग्न झालंय. असं आहे तर सगळं हे. मग आता काय करायचं ठरवलंस तू? आता काय करणार आहे दीदी? लग्न तर झालं ना. माझ्या मते तू एकदा मयूरला जाऊन भेटावं. हा चेहरा घेऊन तुझा ऍक्सिडेंट झाला त्याला अजिबात माहिती नाही. कसं कळणार आहे त्याला? पण तरीही तू त्याला एकदा जाऊन भेट. अगं दीदी, आता त्याला भेटून काय उपयोग आहे? लग्न तर झालं ना त्याचं. आणि उलट मी तिथे गेल्यानंतर त्याच्या संसारात उगाच नको. हे बघ, असं काही एक होणार नाहीये. दीदी, असं का वाटतं तुला? मला वाटतं मयूरने तुला फसवलंय. फसवलंय? का? त्याने तर उलट मला सांगितलं होतं की त्याचं लग्न होणार आहे म्हणून. उलट मीच त्याला थांबवलं होतं. तुझं लग्न होईपर्यंत मी लग्न करणार नाही, पुढली 5 वर्ष तरी. शेवटी त्याने त्याच्या आई वडिलांचंच ऐकलं. पण यामध्ये तुझी फसवणूकच झाली ना सोनं. बघ, त्याने तुझ्यावर प्रेम केलं. मग लग्न करण्यापूर्वी तुला एकदा तरी त्याने भेटायला हवं होतं ना. बघ, फोनवर बोलण्यापेक्षा एकदा तरी त्याने तुला भेटून सगळं सांगायला पाहिजे होतं. तुला विश्वासात घेतलं पाहिजे होतं. ज्या अर्थी त्यांनी तुला हे सगळं सांगितलं नाही, त्या अर्थी मला असं वाटतं त्यांनी तुझी फसवणूक केली आहे. बघ, तू थोडा विचार कर. कदाचित त्या लग्न केलेल्या मुलीबरोबर त्याचं प्रेम असू शकतं. अचानक मी मुंबईला कधी येणार नाही असं का सांगतो तो? याचा अर्थ काय? किंवा इतक्यात झटपट लग्न कधी होतात? हे बघ सोनल, मला नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे असं वाटतंय. मयूर नक्कीच तुझ्याशी खोटं बोलतोय. इन्स्पेक्टर तुम्ही? हो, मी इन्स्पेक्टर तावडे. समीर इथंच राहतात? हो. कुठे समीर? कुठे? पण समीरनी केलंय काय? नाही, अजून गुन्हा साबित व्हायचा आहे. आम्हाला संशय आहे समीरनं सरपोतदारांवर खुनी हल्ला केलाय म्हणून. आमच्याकडे त्यांच्यासाठी अटक वॉरंट आहे. काय झालं इन्स्पेक्टर साहेब? तुम्ही समीर? हो, पण का? तुम्ही सरपोतदारांवर खुनी हल्ला केलात असा आम्हाला संशय आहे. आम्ही तुम्हाला अटक करायला आलोय. सरपोतदार? हो. आणि त्याचा आणि माझा काय संबंध? हे बघा, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये मिळतील. चला. आई बाबा, मी तसं काही केलेलं नाहीये. हे बघा मिस्टर समीर, या सर्व गोष्टींसाठी आमच्याकडे वेळ नाहीये. प्लीज कोऑपरेट करा मला. चला. मी आलो. समीर, अहो अहो, ते घेऊन गेले बघा ना त्याला. तू शांत राहा. हे बघ तुला काही झालेलं नाहीये. तू शांत राहा. हे बघ, तुला काही झालेलं नाहीये. तू शांत राहा. हे बघ, माने. बोला साहेब. 8 टाका. चल रे, उठ. अरे उठ ना. इथं का बारसं जेवण जेवायला आला का ढवळं जेवण जेवायला आला? नीट बोलायचं. अजून माझा गुन्हा सिद्ध झालेला नाहीये. जातोय. ते काय बोलायचं ते कोर्टात बोलायचं. चल.